ही गोष्ट आहे वीर सैनिकांची, ही गोष्ट आहे राजाची, ही गोष्ट आहे तुमची माझी सकल मराठी अस्मितेची, त्या वीरांची ज्यांनी स्वतःचे प्राण देऊन राजा वाचवला, धर्म वाचवला, स्वराज्य वाचवलं, अशा महान थोर छत्रपती शिवाजी महाराजांची, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 600 बांदल सैनिकांची ही गोष्ट आहे पावनखिंडीची। चला तर जाणून घेऊयात घोडखिंडीबद्दल, जी या मावळ्यांच्या बलिदानाने पावनखिंड झाली। जय शिवराय मित्रांनो, मी विनोद ठोकळ घडसफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि मित्रांनो, आज आपण चाललो एक अनोख्या रक्तसंग्राम झालेल्या ठिकाणी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन असलेल्या आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या वीरगती असलेल्या ठिकाणी, म्हणजेच पावनखिंडीत। महाराज, लाख मेलं तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे। निघा महाराज, निघा। मोरया। प्रवासाला सुरुवात त्यांना पण शेवटी राजकारण आहे, त्यामुळे त्यांना पण या गडाचं महत्व शिवाजी महाराजांना आहे की हा गड असा आहे की कोकणावरती नजर ठेवणारा किल्ला म्हणजे पन्हाळा आहे। काय सांगतो मी, कळालं काय? पन्हाळगडावरती 25,000 खंडी धान्य मावते, म्हणजे सैन्याचा बेस कॅम्प आहे। काय इथं तळ आहे सैन्याचा, शिबंदी सैन्य सगळ्यात मोठं पन्हाळगडला असायचं, आणि हे आदिलशाहीचं पण असायचं बरं का। म्हणजे हे सर्व ऐकून आम्ही निघालो वीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळाला दर्शनासाठी। समाधी खूप सुंदर स्थितीत आणि आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपला हा ऐतिहासिक पदभ्रमंती मार्ग पन्हाळा किल्ले ते पावनखिंड सुरुवात झालेली आहे। आणि अशी सगळी मंडळी आहे। आम्ही शिवा काशीद यांच्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीपासून सुरुवात केली, आणि इकडेच वर आल्यानंतर इथे किल्ले पन्हाळा बघायला मिळतो, आणि त्याच्या बाजूला आपल्याला इथे तलाव, हा किती मोठा तलाव तुम्ही अंदाज लावू शकता। म्हणजे किल्ले पन्हाळ्यावरती पाण्याची कमतरता नाही आहे, अजूनही काही विहिरी वगैरे आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचले बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाजवळ। तर सध्या पाहू शकतो असा भव्य दिव्य हा स्मारक आहे, एकदम त्यांच्या रणसंग्राम आणि युद्ध स्थितीमध्ये काढलेला पूर्ण। आणि
या स्मारकाच्या इकडनं आपण ह्या साईडने येतो आणि आपल्याला ह्या साईडने मसाई पठारासाठी इकडे जायचं आहे. खाली न जाता आपल्याला वरच्या रस्त्याला जायचं आहे मसाई पठारला. काही वेळात आम्ही वीर तर मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे स्मारकांच्या इथून आपल्याला 100 मीटर अंतरावरतून सज्जकोटीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे लेफ्ट घ्यायचा आहे. त्याच रस्त्याने सरळ सरळ अशी पायवाट आहे, रोड आहे पूर्ण, आणि ह्या रस्त्यालाच पुढे जायचे. इकडनं आपल्याला मसाईचं पठार आहे. स्मारकापासून बघायला मिळतो. तिथूनच आपला पावनखिंडीचा रन ऐतिहासिक पदाप्रमाणे सुरू होते. इकडे हा झेंडा पण दिलेला आहे. या झेंड्याचा ज्या साईडला निशाण असेल म्हणजे तो मार्ग त्या साईडला जायचा आहे. असं याचं. तर इथून सुरू होते आपला ॲक्च्युअल ट्रेक. नुकताच पन्हाळा उतरलेलो आणि पन्हाळा उतरून आपल्याला इथे तुरुकवाडी लागलेली आहे. आणि तुरुकवाडीच्या इथे पुढे थोडं आल्यानंतर आपल्याला इथे बोर्ड बघायला मिळतो, शिवा काशीदांची पालखी हुतात्म्याकडे निघाली. तर ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आता. असं परत इथूनच शेताच्या बांधावरून एक रस्ता वर मसाई पठारावर जातो. तो समोर पन्हाळ्याचा बुरुज आणि हा इकडे मसाईचा पठार आहे पूर्ण. तर त्या जो आपल्याला पिलर दिसतोय तिकडनं आपण असं खाली उतरलं आणि रस्त्याला इथे लागलं. रस्त्यावरून आपण असे इकडनं जातो आता. आणि इथे पाईपलाईनचा फवारा आहे, फ्रेश वगैरे. पावसाचे दिवस
फायनली मित्रांनो 4 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही येऊन पोहोचलोय कुंभारवाडीमध्ये. आणि ही अशी ही कुंभारवाडी आणि आम्हाला इथे डायरेक्टली मसाई पठारावर कसलाच पाण्याचा सोर्स नाही जो इथे कुंभारवाडीमध्ये मिळतो आपल्याला. तर पाणी भरपूर घेऊन या आणि आता वातावरण दमट असल्यामुळे फार वाट लागलेली आमची, त्यामुळे पाणी घेऊन या. पाऊस काहीच नाही आहे. तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचले कोतवाडीमध्ये, जो की याचा हॉल्ट आहे ह्या पदभ्रमंतीचा. आणि इकडची लोक मोस्टली शेतीवरतीच अवलंबून आहेत. आणि इकडे आपण पाहू शकतो एका साईडला डोंगर आणि ह्या साईडला उत्तर अशी दरी आहे. आणि इकडे सगळीकडे भाताची शेतीची लागवड झालेली आहे, त्यामुळे अजून अमेझिंग ग्रीनरी दिसते. फार सुंदर आणि सिनिक असं व्ह्यू आहे ह्या गावातनं, अमेझिंग. आता इकडनं अजून किती चालायचं आहे, पुढचं बेस कुठला आहे, पुढचं कुठल्या गावात आपला हॉल्ट आहे तर बघू. ते धनगरवाडीपर्यंत असा डांबरी रस्ता आहे आणि धनगरवाडीपासून थोडं पुढे आल्याच्या नंतर या जंगलातलं आपल्याला अशी पायवाट लागते. प्रॉपर मार्किंग आहे. परत मांडलवाडीच्या इकडे जाण्यासाठी आपल्याला परत डांबरी रस्ता लागू होतो असा. आणि हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, जबरदस्त. मंडलाई वाडी करपेवाडीच्या अगोदर मंडळवाडीमध्ये पोहोचता इथे पावसाने आपलं अपमान केलेला आहे. जसा पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. एवढ्या उन्हात चालल्यामुळे थोडंसं आता थंड वाटते. आणि इथे मागचं काळ चालू आमसाठी मस्ती आपटला थोडं. मंडळवाडीचं थोडं पुढे येताच आपल्याला एक वाट इथे शाळा वाटते आणि इकडनं एक वाट सरळ चालली अशी. ते झेंड्याचा मार्ग आहे इथे आणि तिकडे झेंड्याचा मार्ग आहे. आणि इकडे हा रस्ता तो इकडनं तर जीप आलेली आहे त्या रस्त्याने, पण आपल्याला इकडनं जायचं. मंडळवाडीतून पुन्हा एकदा आपण पुढे आल्यानंतर एका मेंढाळ जंगलात आपला प्रवेश होतो आहे. आतापर्यंत डांबरी रस्ता होता, आता पुन्हा एकदा घनदाट जंगलात प्रवेश झालेला आहे. आणि काय होईल काय नाही आता ते. आणि इथे आतमध्ये जंगलात गेल्यानंतर आपल्याला काय अनुभव मिळतोय ते जाणून घेऊया. मंडलाईवाडीतून पुन्हा वर चढून आल्यावर मागचा नजारा काही वेगळाच होता. मित्रांनो पूर्ण ट्रेकमध्ये आपल्याला अशी मार्किंग बघायला मिळते. आता हा झेंडा आणि हा झेंडा जिथे जिथे निशाण दाखवलेलं आहे आपल्याला त्याच वाटेने जायचं आहे, दुसरीकडे कुठेच घर करू नका या रस्त्याला. आणि खरं तर आम्हाला अजून अनुभव आला नाही की इथे गाईडची गरज आहे की नाही, कारण वातावरण एकदम खुल्लं होतं आणि त्यामुळे असं वाटलं नाही की गाईडची गरज आहे, कारण रस्ता व्यवस्थित वेल मार्क आहे. पण तरी असे म्हणतात की पावसाळ्यात धुकं फार खतरनाक असतं इथे, त्यामुळे वाट भटकण्याचे चान्सेस जास्त आहे आणि पावसाळ्यात गाईड करणं फार गरजेचं आहे. फायनली रात्री